दंडवत आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 227 पासून ज्या ज्या स्मृती आहेत त्या स्मृतींचं श्रवण चिंतन करणार आहोत। विजनी भिक्षु दर्शने दंडवत घालणे। विजन सुरू आहे आणि त्या विजनाला आचार्य भट्टोबा जेव्हा पडताळण्यासाठी गेलेले आहेत त्यावेळेला त्या ठिकाणी एका भिक्षुकाला बघून आचार्यांनी दंडवत घातलेला आहे। एकू दिसू भट्टोबास मार्गी जात होते। एक दिवस आचार्य भट्टोबास असं वाटेने चाललेले होते। तव एकू भिक्षू विजनी बैसला देखिला। तेव्हा एका भिक्षुकाला आचार्य भट्टोबासांनी ते विजनाला बसलेले आहेत असं पाहिलं। विजन म्हणजे काय? विजन म्हणजे शास्त्र चिंतनासाठी एकांतामध्ये बसणं। जसं आता तुम्ही मंदिरात आलात आणि मंदिरात येऊन तुम्ही अन्यवार्ता न करता तुम्ही जर का एक जागा तुम्ही आपली निश्चित करून त्या ठिकाणी जर का बसलात तुम्ही आणि स्मरण करत राहिलात, हे सुद्धा काय आहे? विजन आहे। वि म्हणजे नाही आणि जन, ज्या ठिकाणी जन नाहीत त्याला विजन असं म्हटलं जातं। असा सरळ सरळ अर्थ आहे। जसं आता आपण तिथे एकांतात जाऊन बसलो, तिथे दुसरे कोणीच लोक नाहीत, त्याला विजन म्हणतात। परंतु शास्त्र भाषेमध्ये त्या विजनाला म्हणजे ज्यामध्ये कुणीही इतर अन्य वार्ता करणारे किंवा अन्य कुठल्या क्रिया करणारे लोक नाही आहेत, फक्त आपणच आहोत ईश्वर क्रिया करणारे, म्हणून ते विजन आहे। किंवा मग ज्या ठिकाणी परमेश्वरीय नामाचं शास्त्राचं चिंतन सुरू आहे, आता या ठिकाणी ते चिंतन सुरू आहे। आपण कितीतरी लोक आता इथे आहोत, आपण जे आहोत ते सुद्धा कसे आहेत? विजन आहोत। म्हणजे इथे जनलोक नाहीत, जनलोक तर आहेत इथे, परंतु जे ईश्वराच्या धर्माव्यतिरिक्त इथे कोणी नाही आहे। शास्त्र चिंतन या एकाच विचाराने, शास्त्र श्रवण या एकाच विचाराने उपस्थित असलेले सगळी लोक या ठिकाणी आहेत। त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही या ठिकाणी नाही, म्हणून हे विजन आहे। म्हणजे एकाच विचाराचे एकापेक्षा 2, 3, 4 किती लोक जरी असले आणि ते एकत्र बसून शास्त्र चिंतन करत आहेत किंवा स्मरणाला बसलेले आहेत, तर ते विजनच आहे। आणि आमच्या या शास्त्रामध्ये नित्यविधी जे स्वामींनी सांगितले, त्या नित्यविधीमध्ये विजन हा एक महत्वाचा विधी सांगितलेला आहे। विजन म्हणजे काय माहितीये का? रवंथ करणे। जशी गाय असते ना, ती काहीतरी घास वगैरे खाते आणि मग नंतर एका ठिकाणी बसून ते रवंथ करते। ग्रहण करणे, श्रवण करणे आणि नंतर रवंथ करणे ही प्रक्रिया आहे। तसं तुम्ही श्रवण करावं, ज्ञान जेही धार्मिक जे पण काय आहे ते तुम्ही श्रवण करावं, ऐकावं आणि तदनंतर त्याचं रवंथ करणे, म्हणजे ते मुखामध्ये, तुमच्या वाचेमध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये तो विषय परत काय झाला पाहिजे? बोलल्या गेला पाहिजे, अंतःकरणात तो आठवल्या गेला पाहिजे, त्याच्याविषयी चर्चा झाली पाहिजे, त्याला विजन असं म्हटलं जातं। अलीकडे आपलं असं झालंय की आपण ज्ञान श्रवण भरपूर करतो। काही लोक म्हणतात आम्ही दिवसभरामध्ये एवढे निरूपण ऐकतो। आम्ही किती ऐकता? काही लोक म्हणतात आम्ही 4 निरूपण ऐकतो, कोणी 5 निरूपण ऐकतो, एक जण म्हणतात आम्ही दिवसभर लावून देतो। आता मुळात म्हणजे पाहिल्यानंतर तुम्ही श्रवण एकदाच करायचं आहे आणि त्याचं चिंतन दिवसभर करायचं आहे। एका निरूपणाचं चिंतन हे दिवसभर सुरू राहिलं पाहिजे। एक तुमचं स्वतःचं चिंतन असलं पाहिजे
मग त्यावर दुसऱ्या कोणाशी तरी धर्मचर्चा त्या विषयावर केली पाहिजे, मग त्यातनं अजून काहीतरी नवीन तुम्हाला प्राप्त होईल, मग त्याविषयी परत चिंतन केलं पाहिजे, आणि त्यातनं काही नाही समजलं तर मग ज्यांना तुम्ही प्रश्न विचारता त्यांना त्या संदर्भातले प्रश्न विचारले पाहिजेत. एक विषय जो सकाळी तुम्ही ऐकला त्याचं दिवसभर विजन झालं पाहिजे, दिवसभर त्याबद्दल चिंतन झालं पाहिजे, तर तो विषय कळतो. म्हणून आज आपण कितीही श्रवण केलं तरी आपल्यामध्ये बदल का होत नाही, आपण अनुसरणाला तयार का होत नाही, अनुसरणाचे उल्लेख का होत नाही, अनुसरत का नाही? कारण की आपण त्याचं रवंत करत नाही. जोपर्यंत त्याचं रवंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुष्टी पुष्टी जे काही तुम्हाला आवश्यक आहे धर्मदृष्ट्या ती काही प्राप्त होत नसते. जसं लोणी काढताना काय करावं लागतं? घुसळण करावी लागते. तेच महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. जेवढं तुम्ही त्याचं मंथन कराल तेवढं तेवढं ते लोणी निघत राहतं. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही घुसळण जर का नाही केली तर मग लोणी निघण्याचा काही संबंध नाही. तुम्ही जे म्हणता ना एक जीव झालं पाहिजे, एखाद्याला वाटतं की तयार झालंय हे, ते म्हणतात नाही अजून त्याला शिजवा तुम्ही, एक जीव झालं पाहिजे, तेल सुटलं पाहिजे. म्हणजे ही काय आहे, तयार होण्याची प्रक्रिया आहे. जे लोक एवढी तयारी करून नाही घेत त्यांच्या त्या पदार्थाला चव राहीलच येईलच असं नाही. आणि म्हणून आपण त्या दृष्टीने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की आपण जेवढं श्रवण करतो आहोत तेवढं आपलं विजन होतं आहे का. श्रवण आणि विजन या दोन्ही गोष्टी सोबत असल्या पाहिजेत. आणि जेवढ्याचं विजन तुम्ही कराल तेवढं तुम्हाला श्रवण करण्याची अजून एक समज येते की काय श्रवण केलं पाहिजे. आता तुम्ही जे मिळालं ते श्रवण करताय, परंतु जेव्हा तुमच्याकडे चिंतन सुरू होतं तुमचं त्यावेळी तुम्हाला कळतं की आपल्याला हा भाग माहिती नाहीये, हे लक्षात नाही आलेलं आहे, म्हणजे तो सुद्धा विषय आम्हाला ऐकायचा आहे. मग त्यावेळेला त्या विजनाचं तो फलद्रुपता ती लाभ आहे तो होत असतो. आणि म्हणून परमार्गामध्ये सुद्धा जर का तुम्ही पाहिलं तर कुठल्याही मार्गामध्ये पोथी दिवसभरामध्ये एकदाच होते. मार्गाची जी पोथी असते ती एकदाच होते, दिवसभर पोथी नसते तिथे. श्रवण एकदाच करवल्या जातं, सकाळचा तुमचा वैयक्तिक भोग दिला जातो तो वेगळा, पण मार्गाची पोथी एकदाच होते. आणि त्यावरचं जे चिंतन आहे ते दिवसभर सुरू राहतं. त्याबद्दलची जी चिंतनी आहे ती सायंकाळच्या वेळेला असते. म्हणजे सकाळी दुपारी जी काही पोथी ऐकली त्याचं अजून गहन चिंतन जे आहे त्याच्याविषयी चर्चा जी आहे ती सायंकालीन वेळामध्ये केल्या जाते. कारण की दिवसभरात आम्ही त्याच्याबद्दल काय चिंतन केलं ते चिंतनीमध्ये आपल्याला पुन्हा त्याच्याबद्दल बोलायचं आहे, आणि मग तो विषय जो आहे तो पक्का तुमच्या डोक्यामध्ये बसतो. आणि म्हणून या ठिकाणी एक जे साधू आहेत, एक भिक्षुक आहेत, ते विजनी बसलेले भटोबासांनी बघितले. आता विजनामध्ये व्यापकता आहे. विजन हे नामस्मरणाचं सुद्धा त्यालाही विजन म्हणता येईल. शास्त्र चिंतन वैयक्तिक स्वतःचं स्वतः करणं. तुम्ही मंदिरात आलात आणि तुम्ही बडबड न करता उद्यापासनं, बरं का, उद्यापासनं ना, म्हणजे आज तुम्ही निरूपणानंतर परत बडबड करणारच का? आजपासूनच, आत्तापासूनच, म्हणजे आत्तापासून म्हणजे ह्या क्षणापासूनच. काही लोक निरूपण ऐकतात, काही लोक निरूपण ऐकता ऐकता त्यांच्या मनात दुसरेच विचार सुरू राहतात. आता प्रवचन कधी संपेल, घरी कधी पोहोचणार, आज जेवायला काय असेल, प्रवचन सुरू इकडे, पण अन्य वार्ता सुरू झाली मनामध्ये. म्हणजे तुम्हाला हे सुद्धा काय आहे की अन्य वार्ता ही सुद्धा आली नाही पाहिजे. जे तुम्ही श्रवण करत आहात तेच मनामध्ये तुमच्या चिंतन त्या गोष्टीचं झालं पाहिजे. मग शास्त्राचं सुद्धा चिंतन आहे, त्याला सुद्धा विजन म्हणतात. तुम्ही मंदिरात आलात, बसलात, आणि काल काय विषय ऐकला आपण, आज सकाळी सत्र झालं त्यामध्ये लीळेमध्ये वेरूळच्या लीळा सुरू आहे, त्याच्यामध्ये काय कुठली लीळा झाली, त्याच्यात काय प्रश्न असू शकतात, त्याच्यातनं काय उत्तरं मिळाली आपल्याला, म्हणून त्याच्याविषयी चिंतन करणं हे सुद्धा काय आहे, विजनच आहे. अशा प्रकारे येथीच्या कथा वार्ता करणं, बोलणं एकमेकांशी. मंदिरात आलात, आपल्याला बोलायची सवय आहे, आणि नियम काय आहे की बोलायचं नाही.
आता हे अवघड असतं बरं का, की आपल्याला जी सवय असते ती सवय आपली कधी जात नाही. मग यासाठी एक सोपा उपाय असतो. तुम्हाला बोलायचं आहे ना, तुम्हाला काही बंदी नाही बोलायला, बोला, जेवढं बोलायचं तेवढं बोला. पण काय बोला? धर्मचर्चाच बोला. कालची लीळा समजली का? आजची लीळा समजली का? याविषयी बोला. हे वचन मला समजलं नाही, तुम्हाला समजलं का? म्हणजे या धर्मचर्चा जर का तुम्ही घडवून आणली तर बडबड पण होईल तुमची, म्हणजे बोलणं पण होईल. त्याला बडबड म्हणता येत नाही. तुमचं बोलणं पण होईल, परंतु त्या बोलण्यातनं काय होईल? तुमचा ज्ञानस्तर वाढेल. आणि इतर जे तुम्ही बोलता, आता काय बोलणं असतं, निरूपणाला बसल्यानंतर आपल्याकडे विषय नसतात बरं का. मग ते हळूच ते आमके नाही आले का, आज एकमेकांना आपण विचारतो ते तमके नाही आले का, हे नाही आले का, वगैरे वगैरे निरर्थक विषय पण सुरू राहतात. मग पोथीला बसायच्या आधी तुम्हाला काय करायचंय? 2 दंडवत घालून बसायचं बरं का पोथीला. रोज 2 दंडवत घालून बसायचं आणि पोथी संपल्यानंतर 2 दंडवत घालून उठायचं. दंडवत कोणाला घालायचे? देवाला घालायचे, की आता आम्ही जे श्रवण करणार आहोत ते आम्हाला उमटू द्या, ते समजू द्या, आमच्या आचरणात येऊ द्या आणि आमच्या लक्षात राहू द्या, म्हणून ती प्रार्थना आहे. बरं, नुसत्या दंडवताने देव ऐकणार नाहीत, म्हणून निरूपण सुरू व्हायच्या आधी जेवढं जमेल तेवढं नामस्मरण करायचं आणि नामस्मरणाच्या माध्यमातूनही देवाला प्रार्थना करायची. आता पोथी संपल्यानंतर सुद्धा आपल्याला परत 2 दंडवत घालायची, की आता जे आम्ही ऐकलं ते आम्हाला उमटू द्या, अजून त्याच्याविषयी धर्मचर्चा घडू द्या आणि आमच्या आचरणामध्ये तो विषय येऊ द्या. अशी प्रार्थना परत देवाला करायची आहे. आता तुम्ही तो विषय ऐकला म्हणजे तो तुम्हाला समजला असं नाही. तुम्हाला परत रात्री झोपायच्या आधी चिंतन करायचं, की मगाशी पोथीत काय ऐकलं. उद्या सकाळी परत त्याच्याविषयी तुमचं जर का कोणी बोलणारे असतील त्या विषयावर, तर त्यांच्याशी धर्मचर्चा घडवून आणा. अशाने आत्ता केलेला झालेला विषय तुम्हाला पूर्णपणे समजतो. आणि म्हणून मार्गामध्ये, परमार्गामध्ये विजनाला अतिशय महत्व आहे. नित्यविधीमध्ये आटनानंतर आटन, विजन, भिक्षा, भोजन असा तो क्रम दिलेला आहे. म्हणजे विजनानंतर आटन, आटनानंतर विजन, हे असं झालं तर प्रति वेळेला तुम्हाला शास्त्र चिंतनामुळे काय होतं, तो विषय तुमच्या कधीही आठवणीतनं बाहेर जात नाही. एखादं वचन तुम्ही का विसरता? कारण की रोज ते तुम्ही वाचत नाही. एखादी लीळा आपल्याला का लक्षात राहत नाही? कारण की रोज त्याचं चिंतन आपण करत नाही. परंतु परमार्गामध्ये हे विजन सतत सुरू असतं. अशाच दिवशी एका आचार्य भटोबास मार्गी जात असताना एक भिक्षुक जे विजनाला बसलेले होते आणि म्हणितले भटोबास त्यांना बघून म्हणतात, काय म्हणतात? आम्ही देव देखिला म्हणून प्रवर्तलो. आम्ही तर देव प्रत्यक्ष बघितले, त्यांचा आनंद अनुभव घेतला, त्यांच्या साह्याचा अनुभव घेतला. त्यांना प्रत्यक्ष समोर बघितल्यानंतर जी काही अनुभूती आली त्या अनुभूतीचा सुद्धा अनुभव घेतला आम्ही. त्यांच्या मार्गदर्शनाचा, निरूपणाचा, सर्व गोष्टींचा अनुभव घेतला आणि मग आम्ही देवाच्या सेवेअर्थी प्रवर्तलो. म्हणजे देव जे सांगतील ते करण्याअर्थी आम्ही तयार झालो. आता हे जे व्यक्ती या ठिकाणी बसलेले आहेत विजनाला, किंवा परमार्गामध्ये 500 गुरुकुळ आहेत, त्यातले कमीत कमी 50 लोकांनी किंवा 40 लोकांनी किंवा 20 लोकांनी देवाला बघितलेलं आहे. बाकीचे महादाईसा, माहिमभट्ट वगैरे इत्यादी काही नाथोबास यांना जर का आपण बाजूला केलं तर यांनीच फक्त देवाला बघितलंय, बाकीच्या कोणीच देवाला बघितलेलं नाही. हे नंतरच्या काळामध्ये आचार्य भटोबासांच्या सन्निधानी निंबा या ठिकाणी आलेले आहेत. आणि मग आम्ही तर देवाला सर्व पाहिलंय, अनुभवलंय, म्हणून आम्ही देवाच्या सेवेअर्थी प्रवर्तलो. परंतु हा न देखत्या देवा कारणे कैसा बैसला असे. यांनी तर देवाला बघितलंच नाहीये, तरी सुद्धा देवासाठी हे या ठिकाणी विजनाला बसलेत. या विजनस्थळी ते देवाला आठवत आहेत, देवाचं चिंतन करत आहे. प्रसंगी त्यांच्या डोळ्यात अश्रू सुद्धा येतात. आहे ना. आजही सुद्धा आपल्याला असे काही लोक दिसतात
की एखादी लीळा जर का त्यांच्या समोर सांगायला लागलो आपण तर त्यांच्या डोळ्यामध्ये लगेच अश्रुधारा उभ्या राहतात. त्यांना दुःख होतं. एखादी लीळा ऐकून असं वाटतं की त्यावेळी मी का नव्हतो, किंवा यामध्ये ज्यांनी देवाचं ऐकलं नाही तो मीच तर नव्हतो, मार्तंड मीच तर नव्हतो, म्हणून त्यांना त्या लीळेच्या संपर्कामध्ये ते येतात. आम्ही एका ठिकाणी गेलेलो होतो. तिथे असं होतं की निरूपण सुरू झालं, लीळा एखादी त्याच्यामध्ये मी सांगायला लागलो की लगेच त्यांचे डोळे असे पाण्याने डबडबून जायचे. दोघंही, नवरा बायको दोघंही, म्हणजे लीळेच्या संपर्कात जायचे. आणि ज्यांनी कधीही देवाला बघितलेलं नाही, काहीच नाही, ते इतके देवाच्या संपर्कामध्ये कसे काय येऊ शकतात? आपण जी गोष्ट बघितलेली आहे, अनुभवली आहे, ती गोष्ट आपल्यापासून दूर गेली, मग त्या वस्तूची, पदार्थाची, व्यक्तीची आपल्याला आठवण येते. आणि मग जसं आई आहे, मुलगा दूर निघून गेला कुठे तर आईला आठवण येते, कारण मुलगा समोर आहे आणि मग तो दूर गेलाय म्हणून ती आठवण आहे. पण एखादी व्यक्ती कधी समोरच नाही आपल्या, त्याची आठवण कशी काय येऊ शकते आपल्याला? त्यांच्या संपर्कात आपण कसं जाऊ शकतो? आणि खास करून एखाद्या व्यक्तीविषयी पण होऊ शकतं, जीव जीवा साजत्य, पण परमेश्वर सकळा ही वैजात्य, देवाविषयी तर आपल्याला कधीच काही वाटणार नाही. आज बघा ना, आपले कोणी नातलग सरले, काय झालं, दूर गेले तर आपल्याला लगेच दुःख 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 होतं. कोरोनात एवढे लोक गेले, आपल्याला एवढं दुःख झालं. परंतु 800 वर्ष आधी आमचे स्वामी आम्हाला सोडून गेले, त्याबद्दल आपल्याला कधी काही डोळ्यामध्ये अश्रू उभे राहतात का? कधी दुःख होतं का? कधी हळहळतो का आपण? कधी मनामध्ये ते विचार तरी येतात का, देव किती दिवसापासून गेले तर अजून आले नाहीत? म्हणजे हे विचार कधीच येत नाही देवाविषयी, कारण की परमेश्वर सकळाही वैजात्य, जीवापेक्षा परमेश्वर वेगळे आहेत. आपल्याला आपल्या साजात्य, लहान मुलं असतील त्यांना लहान मुलं ते संपर्कामध्ये येतात, म्हातारे लोक असतील ते म्हातारे म्हातारे लगेच एकमेकांच्या संपर्कात येतात, बोलायला लागतात. म्हणजे बरोबर जे ते त्यांच्या वयाच्या साजात्य किंवा त्यांच्या क्षेत्राच्या साजात्य लोक लगेच एकत्र येऊन ते आपसामध्ये त्यांचा संवाद होतो. परमेश्वर आपल्यापेक्षा वेगळे असल्यामुळे आपल्याला देवाबद्दल कधीच असं संपर्क येत नाही. देवाबद्दल कुठल्याही प्रकारचं दुःख आपल्याला वाटत नाही. देव नाही त्याचं दुःख नाही आहे. आत्ता आपलं जर का लाईट गेली तर लाईट गेल्याचं दुःख होतं आपल्याला, चप्पल गेली चप्पल गेल्याचं दुःख होतं, पंक्तीला शेवटी बसलो गोड पदार्थ संपला त्याचं दुःख होतं आपल्याला. परंतु ज्यांच्यामुळे आपल्या जीवनात गोडवा आहे ते चक्रधर स्वामी आपल्याला किती वर्षापासून सोडून गेलेले आहेत, याबद्दल आपल्याला काहीच वाटत नाही. म्हणजे हे विजनामध्ये उतरलं पाहिजे आपल्याला. ती लीळा नुसती श्रवण करून काही उपयोग नाही. माझ्यासारख्यांच्या किती लोकांच्या तुम्ही पोत्या ठेवल्या तर ते नुसतं श्रवण करून नाही चालणार. तुम्हाला काय करावं लागेल, अंतःकरणामध्ये सुद्धा ते उतरवावं लागेल. त्या घटनेच्या संपर्कात तुम्हाला यावं लागेल. कुठेतरी डोळ्यांच्या पापण्या ज्या आहेत त्या ओलाव्या लागतील. नाही जरी अश्रुपात झाला तरी पण डोळे भरून आले पाहिजेत. म्हणजे अशा प्रकारे परमेश्वराच्या आठवणीच्या संपर्कात आपण गेलो पाहिजे. आता जे सन्निधानी होते त्यांच्या बाबतीत हे सर्व शक्य आहे, पण जे केवळ असन्निधानी आहेत त्यांच्या बाबतीत कसं काय शक्य आहे? शक्य आहे. त्यांचा तो जो अधिकार आहे त्या अधिकाराच्या अनुरूप ते सगळं शक्य आहे. मग हे तर उत्तर छानच झालं की मग आमचा अधिकारच नाहीये. लगेच आपण सुरू होऊन जातो की आमचा काही अधिकारच नाही, अधिकारच नाही. आपला पण अधिकार नाही आणि भटोबासांचाही अधिकार नव्हता. प्रत्येकाकडे जेवढा अधिकार आहे तेवढा अधिकार आहेच आहे. भट्टोबासांनी त्यांचा तो अधिकार वाढवला, स्वामींचं ऐकलं, श्रवण केलं आणि तो अधिकार त्यांचा वाढवत वाढवत कोरडे जीवदेवता भजनी होते. परंतु ते कुठे पोहोचले? अवरदृश्याच्या भजनीचं स्मरण ते करत होते. अष्टोप्रहर स्मरण शक्य आहे का कोणाला? 24 तास स्मरण करायचंय. आता हे आम्ही पटवून गेलो की दुसरं कोणतरी तुम्हाला सांगतं नाही नाही, चप्पल असताना स्मरण करायचं नाही, काम करताना स्मरण करायचं नाही, दुपारी 2 नंतर स्मरण करायचं नाही. आणि चक्रधर स्वामी काय सांगतात? अष्टोप्रहर 24 तास स्मरण करा. कोणाचं ऐकणार तुम्ही? चक्रधर स्वामींचं ऐका. ते सांगतात 24 तास स्मरण करायचं आहे. इतकं भट्टोबासांचं स्मरण 24 तास चालायचं. इतक्या टोकाचा अधिकार त्यांनी वाढवला. तुम्ही तुमचा अधिकार कमी जरी असला तर रडत बसू नका.
ते घडवा. रडण्याऐवजी घडण्याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि तो घडवून अधिकार तुमचा तुम्ही कितीही वाढवू शकता. जेवढी पिशवी कीजे तेवढी होय या वचनामध्ये या संबंधित अर्थ आलेला आहे. किंवा जीव सर्वाधिकारी आहे, तो आपला अधिकार कितीही वाढवू शकतो आणि जरी तुम्ही अधिकाराने लहान असलात तरी तुम्ही अधिकार तुमचा वाढवून तुम्ही त्या अधिकाराच्या अनुरूप पुढे तुमचं आचरण जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकता आणि आपल्याला सुद्धा परमेश्वर वियोगाचं दुःख निर्माण होऊ शकतं अंतःकरणात, आता नाहीये. परंतु तो अधिकार जर का वाढवला तर तुम्हाला परमेश्वर वियोगाचं दुःख निर्माण होईल अंतःकरणामध्ये. तुमच्या वाचेमध्ये आज अन्य वार्ता आहे, तुम्ही तुमचा अधिकार वाढवला, तुमच्या वाचेमध्ये धर्म वार्ता आपोआप येईल. तुमच्या क्रियेमध्ये जर का विधी नसेल, अविधीच आहे, परंतु जर का तुम्ही तुमचा अधिकार वाढवला तर तुमच्या क्रियेमध्ये हालचालींमध्ये सुद्धा विधी निर्माण होतील. तुम्ही विधीशिवाय इतर जे काही अविधीजन्य काही गोष्टी आहेत ते तुम्ही करणार नाही जास्त. अधिकाधिक विधीच्या संपर्कामध्ये तुम्ही राहा. एक व्यक्ती मी बघितले की सतत स्मरण आहे, त्यांचे घरचे म्हणतात हे गाठी ठेवतच नाही, सतत स्मरण करतात, स्मरण नुसतं स्मरण. म्हणजे त्या स्मरणाशी त्यांना असं हात स्मरण गाठी ठेवली की त्यांना एकदम बेचैन व्हायचं की नाही नाही देव आठवल्या गेला पाहिजे, सतत देव आठवल्या गेला पाहिजे. अशाही प्रकारचे प्रपंचामध्ये लोक आहेत बरं का. म्हणजे तुम्ही म्हणाल आम्हाला वेळ मिळत नाही वगैरे, तुम्हाला नामस्मरण करण्याला कुठल्याही वेळा काळाचं बंधन नाहीये. तुम्ही हातात गाठी असू द्या किंवा हातामध्ये गाठी नसू द्या, तुमचं स्मरण हे सुरू राहिलं पाहिजे. हे सुद्धा विजन आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून काही श्रवण करत असाल तर ते सुद्धा एक प्रकारचं विजन आहे, कारण त्यावेळेला तुम्ही इकडे तिकडे कुठेही लक्ष देत नाही. परंतु ते तसं नको पाहिजे. तुम्ही सुरू करून दिली रेकॉर्डिंग आणि तुम्ही तुमची कामं करतायत आणि इकडे काय सुरू आहे तुम्हाला काहीच कानावर नाही. कामं करत ते सुद्धा ऐकलं पाहिजे, तर ते विजन घडेल. आणि त्यावेळी तुम्ही कोणाशी बोलणार नाही, काय नाही, तुम्ही फक्त ते श्रवण करा. ते सुद्धा एक प्रकारचं विजन असल्यासारखंच आहे. खरं विजन हे कुठलं आहे? प्रत्यक्ष तुमचं ते घर सोडून कुठेतरी तुम्ही जाणं, मंदिरात येणं, आश्रमात जाणं, स्थानाच्या इथे जाणं आणि मग त्या ठिकाणी जे कराल ते खऱ्या अर्थाने विजन आहे. कारण की तुम्ही तुमचं स्वस्थळ जे आहे ते सोडून आलेलं आहात. आणि म्हणून इथे भट्टोबास म्हणतात की न देखत्या, ज्यांनी कधी देवच बघितलेला नाहीये ते सुद्धा हे या कार्यासाठी प्रवर्तलेले आहेत. कैसा बैसला असे, म्हणजे कसं विजनासाठी बसलेले आहेत, देवाला आठवत आहेत. जेव्हा दामोदर पंडित आहेत, यांनी काव्य केलं आणि ते काव्य म्हणतात, भट्टोबास त्यांना म्हणतात की तुम्ही काही असं काव्य वगैरे म्हणत जाऊ नका, स्वामींनी गीत विको सांगितलेला आहे. परंतु त्यांच्यामध्ये तो विरह इतका आहे भरलेला की ते काय करतात, त्यांना ते राहवत नाही. एखाद्या रडणाऱ्या व्यक्तीला आपण जरी किती सांत्वन केले तरी त्याला ते रडू आवडत नाही, कारण की स्वाभाविक आहे ते. मग ह्यांचंही ते स्वाभाविक विरह दुःख आहे. आणि मग एक दिवशी असंच परत विजन पडताळत असताना परत त्यांच्या कानावर आवाज येतो आणि ते जाऊन बघतात तर परत दामोदर पंडित आहेत, त्यांचं गीत गायन सुरू आहे. परंतु ते गीत कसलं आहे? आपल्यासारखे काही गवळणी म्हणत नाहीत बरं का. ते तुम्ही म्हणता का गवळणी? भजनामध्ये काय म्हणता तुम्ही? गवळणी वगैरे ह्या काही प्रकार म्हणायचा नाही. लीळायुक्त भजन असेल तरच म्हणायचं, नाही अन्यथा भजन जी आहेत ती म्हणायची नाहीत, ते काव्य म्हणायची नाहीत. आता या ठिकाणी दामोदर पंडित जे गात आहेत ते विरह दुःख वियोग काव्य त्यांनी ते बनवलेले आणि ते इतक्या तळमळीने ते गातायत, रडतायत. भट्टोबासांनी ते मागं उभं राहून ते ऐकलं. त्या काव्यातली, त्या शब्दातली, त्या गायनातली ती व्याकुळता जी आहे ती भट्टोबासांच्या लक्षात आली आणि भट्टोबास सुद्धा वेधले गेले. आणि मग ते भट्टोबास त्यांना म्हणतात, आजपासून तुम्हाला गीत गाण्याला अनुज्ञा आहे. का? असे गीत जर का तुम्ही गात असाल तर अनुज्ञा आहे की देवाच्या संपर्कात आपण जातो, वियोग दुःखामध्ये आपण जातो, जेणेकरून आपल्याला दुःख होतं, अंतकरण आपलं पोळतं. आमचे स्वामी सांगतात पोळल्या सुन्या परी असावे. म्हणजे श्वान असतो ना,
श्वान हे आधीच त्याला उष्णतेचा त्रास अधिक असतो. उन्हाळ्यामध्ये बघायचं तुम्ही, श्वानाला खूप त्रास होतो उन्हाचा. मध्ये एखादं थंड ठिकाण ते बघतात, त्याच्यामध्ये स्वामी सांगतात पोळल्या सुन्यापरी, म्हणजे त्या श्वानाला कुठेतरी पोळलेला आहे, चटका लागलेला आहे. आता सांगा, आधीच उष्णतेचा त्रास आणि त्याच्यात पोळलेला आहे, आता किती त्रास होईल त्याला. तसं आम्हाला सुद्धा दुःख असलं पाहिजे, त्या पोळल्या सुन्यापरी आपल्याला दुःख असलं पाहिजे, आणि तेने करून आपल्याला परमेश्वराच्या विरह दुःखाचा जो काही जे दुःख आहे ते आपल्याला कायमस्वरूपी असलं पाहिजे. आणि त्यामध्येच काय होतं आहे की परमेश्वराच्या सतत तुम्ही संपर्कामध्ये राहता, परमेश्वर वियोगाच्या संपर्कामध्ये तुम्ही राहता, आणि जेणेकरून तुमचा अधिकार वाढत वाढत जातो. आणि म्हणून भट्टोबास म्हणतात, कैसा बैसला असे, कैसा बसलाय, म्हणजे किती तल्लीनतेने बसलेले आहेत. ऐसा तू ऐसे म्हणून दुरुनी दंडवत घातले तोखले, आणि भट्टोबासांनी त्यांना दंडवत घातलेले आहेत, दुरोनी दंडवत घातलेले आहेत. कारण की भट्टोबास सर्वांचे गुरु आहेत, ज्ञान गुरु आहेत. ज्ञान गुरुने शिष्याला दंडवत घालावे असं ते शिष्य होऊ देणार नाहीत. परंतु महानुभाव पंथ जगाच्या पाठीवर असा पंथ आहे ज्याच्यामध्ये शिष्य गुरुला दंडवत करतात आणि गुरु सुद्धा शिष्याला दंडवत करतात. शिष्य गुरुचं पूजन करतात आणि गुरु सुद्धा शिष्याचं पूजन करतात. हे एकमेव हा महानुभाव पंथ आहे. आणि म्हणून या ठिकाणी जर का पुढीलाचा गुण आपण जर का बघितला, पुढीलाचं जर का आपण योग्यता, अधिकार, कणव आपल्या जर का लक्षात आली, निश्चित त्याला आपण वाकून दंडवत करायला काहीच हरकत नाही. तो आपल्यापेक्षा किती जरी लहान असला तरी आपण त्याला वाकून दंडवत केला पाहिजे. कारण की आपण त्याच्या वयाला दंडवत करत नाही, आपण त्याच्या देहाला दंडवत करत नाही, आपण त्याच्या पदाला दंडवत करत नाही, आपण त्याच्या योग्यता, अधिकार, कणवेला आपण दंडवत करत आहोत. तो दंडवत जो आहे तो वैयक्तिक त्या व्यक्तीला नसतो, तो सरळ देवापर्यंत पोहोचत असतो. कारण की तुम्ही त्याचा तो योग्य तो गुण बघून त्याला तो दंडवत केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी भट्टोबासांनी कुठल्याही प्रकारचं मनामध्ये संकोच ठेवला नाही, किंवा मी गुरु आहे म्हणून अहंकार त्यांच्याकडे तर नाहीच आहे मुळामध्ये. त्यांनी सरळ साष्टांग दंडवत दुरोनी त्या व्यक्तीला घातलेत. म्हणजे कोणाला घातले? त्या व्यक्तीला नाही घातले, त्याच्या त्या क्रियेला घातलेले आहेत, त्याच्या त्या विधीला ते दंडवत घातलेले आहेत. त्यांनी जे समर्पण केलेलं आहे, त्यांनी जो त्याग केलेला आहे, त्या त्यागाला ते दंडवत भट्टोबासांनी घातलेले आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला वैयक्तिक कोणीही मानत नसतं बरं का, तुमच्या क्रियेला लोक मानत असतात. मला वैयक्तिक कोणी मानत नाही, मी जे निरूपण करतो त्या निरूपणाला लोक मानतात. आता मी उगाच अहंकार करून ठेवायचा का लोक मला मानतात, माझं भजन पूजन करतात? माझ्याकडे मुळात बघितलं तर माझ्याकडे काहीच नाहीये. एखाद्या ऊसातनं रस काढून घेतल्यानंतर जे शिल्लक राहतं त्याला काहीच किंमत नसते. तशा प्रकारे आहे, आपल्याकडे जर का विधी असेल तो विधीच हा रस आहे. तो रस जर का आपल्याकडे नसेल तर आपल्या आयुष्याला, आपल्या देहाला काहीच कुठल्या प्रकारची किंमत नाही. आणि म्हणून या ठिकाणी भट्टोबासांनी वैयक्तिक त्यांना जे दंडवत घातलेले आहेत ते त्यांच्या त्या गुणाला दंडवत घातलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हा प्रसंग जो आहे तो लक्षात ठेवावा लागेल की माहीम भट्टाने सुद्धा रेद्धपुरी पोचल्यानंतर श्री प्रभूंचं अवस्थान आता कुठे आहे, श्री प्रभू कुठे खेळ क्रीडा करत आहेत हे त्यांना माहिती नाही. कुणाला तरी विचारावं लागेल. देवाबद्दल जर का कुणाला आपण विचारता आलं आपल्याला, निश्चितच देवाबद्दल विचारावं. त्याच्यामध्ये कुठलाही अहंकार मध्ये येऊ देऊ नये की मी कसा काय प्रश्न विचारू. परंतु देवाबद्दल माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर निश्चित आपल्यासमोर कोणी का असेल ना, तो जर का जाणकार असेल तर नक्कीच त्यांना देवाबद्दल प्रश्न विचारा. त्यांनी तो प्रश्न विचारा. मातंगा शूद्र जातीचा व्यक्ती आहे, त्यांना तो प्रश्न त्यांनी विचारला आणि त्यांनी सांगितलं हो आता श्रीप्रभू खेळ क्रीडा करत गेलेले आहेत पुढे. त्यांनी श्रीप्रभू कुठे आहेत याचं ज्ञान त्या शूद्र व्यक्तीने केलेलं आहे. शूद्र व्यक्तीला आधीच्या काळामध्ये कुठल्याच प्रकारची किंमत दिल्या जात नव्हती.
परंतु आमच्या स्वामींनी कुठल्याही प्रकारचा जातीभेद वर्णभेद काहीही पाळायला सांगितला नाही. चातुर्वर्ण्यम चरेत भिक्षा मागायला जायचं असेल तर कुठल्याही वर्णाचा असो तुम्ही त्याच्याकडे भिक्षेला जाऊ शकता, अशा प्रकारचं वचन आमच्या स्वामींनी सूत्र संदेश आम्हाला दिलेला आहे. हे महानुभाव पंथाचं विशेषता आहे. आणि अशा वेळेला जेव्हा त्या मातंगाने शूद्र व्यक्तीने ती माहिती सांगितली आणि मग तो पुढे गेल्यानंतर माहीम भट्टाने काय केलेलं आहे, त्यांना साष्टांग दंडवत घातलेला आहे त्या व्यक्तीला. म्हणजे त्यांनी जे काही मार्गदर्शन केलं, देव दाखवला, देवाचं ज्ञान करून दिलं की देव कुठे आहेत, आणि त्या सांगण्यावरूनच मी देवापर्यंत लवकर पोहोचणार आहे, ना तर मी शोधत बसलो असतो इकडे तिकडे. हा निमित्त आहे त्या कार्याला, निमित्तमानी जे देवाने सांगितलं. साष्टांग दंडवत घातला त्यांना, म्हणजे तो कुठल्या जातीचा आहे वगैरे हा कुठला भेदाभेदच करायचा नाही ना आपल्याला. तो कुठल्याही काही जातीचा असे ना, परंतु आपल्याला तिथे त्याला दंडवत करता आला पाहिजे. जर का त्याच्याकडे तो गुण असेल तर. आपण एकमेकांना भेटल्यानंतर काय विचारलं पाहिजे, कुठल्या जातीचे आहेत असं विचारलं पाहिजे का? तुम्ही उपदेशी आहात का हे विचारलं पाहिजे. कुणाचा उपदेश आहे, काय वगैरे, किती वर्ष झाले उपदेश, हे तुम्ही चौकशी करा. गुरुजींचं नाव काय, तुम्ही कुठल्या जातीचे आहेत, हे महानुभाव जातीचे आहेत, हे महानुभाव धर्माचे आहेत, एवढीच माहिती आमच्यासाठी पुष्कळ झाली. आणि या व्यतिरिक्त आपण जाती पातीनुसार हे खालच्या जाती उपदेशी आहेत ना ते, परंतु ते क्षुद्र जातीचे आहेत, असा कुठलाही भेदभाव करू नका. ते कुठल्याही जातीचे नाही आहेत. आपण तुम्ही आम्ही सगळे जीव जातीचे आहोत. आपली सर्वांची एकच जात आहे, ती आहे जीव जात. कोण्या एका तरी काळी आपण सर्वजण एकाच ठिकाणी होतो तमामध्ये, आणि नंतर कधीतरी आपण एकाच ठिकाणी असणार आहोत ईश्वराच्या स्वरूपामध्ये. मग आपल्यामध्ये भेद तो काय आहे, कुठल्याच प्रकारचा भेद नाही. म्हणून जातीपातीचा, उच्च नीचतेचा, लहान मोठा असा कुठलाही भेद आपण शक्यतो ठेवू नये. भट्टोबासांनी त्यांना दंडवत घातले आणि तोखले म्हणजे तोष निर्माण झाला की असे सुद्धा भक्त आहेत, आणि जे देवासाठी अशा प्रकारे चिंतन करतात, विजन करतात, दुःख करतात, स्मरण करतात, जे जे विधी सूत्रपाठात आले ते विधी करण्याचा ते प्रयत्न करतात. किती समर्पण आहे या जीवांचं. अशा प्रकारे भटोबास त्यांच्यावर तोष निर्माण होतो. मग भेटी झाली आणि त्यानंतर त्यांची भेट सुद्धा घेतात जाऊन त्यांना, म्हणजे दुरूनच भेट नाहीये, जवळही जातात. अशा व्यक्तींना आवर्जून भेटल्या गेलं पाहिजे. जे धर्म चर्चा जे करतात त्यांना एकदा भेटून बघा तुम्ही. आणि एक अन्य वार्ता करतात, दिवसभरामध्ये 2 उपक्रम करायचे. अन्य वार्ता करणाऱ्या व्यक्तीला जाऊन भेटायचं, 15 मिनिटं बोलायचं त्यांच्याशी, आणि तिथून निघायचं. आणि धर्मवार्ता करणाऱ्या व्यक्तीला भेटायचं. दोघांनाही भेटा. तुम्हाला मानसिक समाधान कुठे लाभतं ते त्याचं चिंतन तुम्ही स्वतःच करायचं. तुमचा ज्ञानस्तर कुणाला भेटल्यामुळे वाढला याचं चिंतन तुम्हीच करायचं. तुमची योग्यता कधी वाढते आहे, कधी कमी होते आहे, याचं चिंतन सुद्धा तुम्ही करायचं. कुणाला भेटल्यामुळे आपण शुद्ध होतोय, पवित्र होतोय, सात्विक होतोय, हे तुमचं चिंतन तुमच्या अनुभवाचं तुम्ही करायचं. आणि मग कुठल्या व्यक्तीला रोज आपण कुठल्या व्यक्तींच्या संपर्कात जायचं, धर्मचर्चा करणारे की अन्य चर्चा करणारे, हे तुम्ही तुमचं ठरवायचं. आणि अशा प्रकारे एकदा जरी तुम्ही एखाद्या धर्मचर्चा करणाऱ्या व्यक्तीला भेटलात तर त्या ठिकाणी धर्मचर्चा होते. एखादी लीळा आपल्याला नव्याने माहिती होते, एखादं वचन नव्याने माहिती होतं, एखादा दृष्टांत कळतो, एखादा विधी कळतो, एखादा अविधी जो करायचा नाही त्याच्याबद्दलचं ज्ञान आपल्याला त्यांच्याकडनं कळतं. कितीतरी आपल्याला लाभदायक गोष्टी त्यांच्याकडनं प्राप्त होत असतात. आम्ही सुद्धा जर का आम्ही आता जे काही आमचे मार्गस्थ जे काही स्नेही आहेत ते जर का कधी भेटले आम्हाला, तर आमचं एक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते की हे लीळा चरित्रातली ही लीळा आहे. म्हणजे कधी कधी आम्हाला काही बाबतीत शंका निर्माण होते. मग त्यांना भेटलं की आम्ही चर्चा सुरू होते आमची. 15-20 मिनिटं जरी आम्ही बोललो तरी त्याच्यातनं अपूर्व असं काही काही माहिती मिळत असते. कोणी काय ऐकलंय, कोणी काय ऐकलंय. आता मागे आम्ही होतो, आत्ता जे मार्गात अभ्यास करतायत त्यांना मी भेटलो. आता
त्यांना भेटल्यानंतर मी त्यांना विचारलं, मार्गात या पोथीमध्ये कधी या विषयावर चर्चा झाली का, याविषयी मामाजी काय बोललेत का? मग ते सांगतात हो एकदा हा विषय निघाला होता, एकदा तो विषय निघाला, किंवा वेगळा कुठला तरी विषय झाला असेल त्याबद्दल ते सांगतात. आता मी त्यांच्यापेक्षा वयाने जरी मोठा असलो तरी सुद्धा जेव्हा ज्ञान काढायचं असतं तेव्हा असं छोटा मोठा काहीच बघायचं नसतं. अज्ञानच राहून जाऊ आपण आयुष्यभर. सगळ्याच गोष्टी काही आपल्या कानावर पडत नाही. काही गोष्टी आपल्याला एकामेकांना विचारून त्या माहिती करून घ्याव्या लागतात आणि आपला ज्ञानस्तर वाढवावा लागतो. म्हणून आमचे स्वामी सांगतात, ज्ञाता विरक्ताचा संग केला गेला पाहिजे. ज्ञात पण पाहिजेत आणि विरक्त पण पाहिजे. नुसतंच ज्ञात असून चालणार नाही, नुसतंच विरक्त असून चालणार नाही. दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत, की ते ज्ञानी पण असले पाहिजेत आणि विरक्त म्हणजे ज्ञानानुसार चालणारे सुद्धा असले पाहिजेत. त्यांच्याकडनं काही गोष्टी तुम्हाला शब्दरूपाने प्राप्त होतील आणि काही गोष्टी त्यांच्या आचरण बघून तुम्हाला प्राप्त होतील. सगळ्याच गोष्टी ते शब्दात सांगणार नाहीत आणि सगळ्याच गोष्टी आचरणाच्या माध्यमातून सांगता येत नसतात. स्मरण कसं करावं ते स्मरण करतील त्याच्यातनं तुम्हाला नाही समजणार. काही गोष्टी शब्दाद्वारे सांगाव्या लागतील. परंतु परमेश्वरासाठी कसं रडावं हे शब्दात नाही सांगता येत. हे जेव्हा ते वास्तविक आचरण करतील, जेव्हा केव्हा विजनस्थळी, तेव्हा त्यांना बघूनच तुम्हाला कळेल की कसं देवासाठी दुःख केलं गेलं पाहिजे. म्हणजे ज्ञात आणि विरक्त दोन्ही गुण ज्यांच्याकडे आहेत, अर्थातच जोपर्यंत तशी भेटत नाहीत, नुसतेच ज्ञानी भेटले तर ज्ञान काढा. मधल्या काळात तुम्हाला नुसतेच विरक्त भेटले, म्हणजे काही विरक्त व्यक्ती असेही असतात की जे काही बोलत नाही, ज्ञान आहे त्यांच्याकडे, पण ती विरक्तता जी काही त्यांनी अंगीकारलेली आहे त्याच्यामुळे ते कोणाशी जास्त बोलत नाही, असं सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. आणि म्हणून त्यांची जर का तुम्ही भेट घेतली तर त्यामध्ये तुम्हाला अधिक लाभच होणार, त्याच्यामध्ये तुमचं नुकसान अजिबात होणार नाही. मला कुणाचा तरी फोन येतो, एक जण आहेत, वयस्कर आहेत, ते प्रापंचिक आहेत, वय त्यांचं जवळ 60च्या पुढे, पण त्यांचा जेव्हा फोन आला तर मी त्यांना म्हणतो की तुम्ही बोला, मी नाही बोलत त्यांच्याशी, तुम्ही बोला. तुम्ही कशावर चिंतन केले, कुठलं वचन वाचलंय, कुठली लीळा वाचली आहे, आणि त्या वचनावर म्हणा, लीळेवर म्हणा, ते इतकं सुंदर चिंतन सांगतात. प्रपंचातली व्यक्ती आहे, परंतु चिंतन एवढं सुंदर आहे. आता ते नेहमी माझं निरूपण ऐकतात, परंतु त्यांचा फोन येतो तेव्हा मी त्यांचा ऐकतो की त्यांनी कुठल्या दृष्टिकोनातनं कुठल्या वचनाचा कसा विचार केलाय, कुठलं चिंतन केलंय, कसं सहाय्य झालं त्यांना, हे ऐकल्यानंतर मला सुद्धा थोडी बळकटी येत असते. म्हणजे अशा व्यक्तींचा संपर्क आपण ठेवला तर तुमचं ज्ञानस्तर वाढेल. त्यांची भेटी तुम्ही घेतली तुम्हाला श्रवण करायला सुद्धा मिळेल, विधी करायला सुद्धा मिळेल, विधी आचरायला सुद्धा तुम्हाला मिळेल. म्हणून जे कोणी गुणवान व्यक्ती आहेत त्यांची भेट कधीच टाळू नका, त्यांची भेट घ्या. आमचे स्वामी सांगतात, मा येसनी देमती कैसेनी डावलेली. तुम्ही कसं काय डावललं तिला? हे तिच्या संबंधा गेलेले ओटे गोटे सुद्धा वंदनीय आहेत, नमस्करणीय आहेत. ते डावलून जाऊ नये. आणि तुम्ही एक जिवंत व्यक्ती जी आहे त्यांना तुम्ही डावलून पुढे निघून आलात, भेट घेतली पाहिजे होती. ईश्वराच्या संपर्कात असलेला कुठलाही व्यक्ती असेल, त्यांची जर का तुम्ही भेट घेतली तर तुम्हाला काही ना काही लाभच त्याच्यातनं प्राप्त होईल. हेच आचार्य भटोबासांच्या या कृतीतनं आम्हाला हे स्पष्ट झालेलं आहे. पुढची स्मृती येते 228 क्रमांकाची. धर्मवार्ता श्रवणे ब्राह्मणा वेद संचारू भिक्षा प्रदान. धर्मवार्ता त्या ठिकाणी सुरू आहे आणि ती श्रवणे म्हणजे श्रवण केल्यामुळे ब्राह्मणा वेद, एक ब्राह्मण व्यक्ती त्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी ती धर्मवार्ता ऐकली आणि त्यांना वेद निर्माण झालेला आहे. आणि भिक्षा प्रदान. एकू दिसू भटोबास मढांतू बैसोनी आपल्या शिष्यासी धर्मवार्ता करीत होते. एक दिवस भट्टोबास आपल्या त्या मठामध्ये बसून आपल्या शिष्यांसोबत धर्मवार्ता करीत होते. म्हणजे स्मृतिस्थळ जर का तुम्ही वाचायला लागलात तर त्यामध्ये धर्मवार्तेचा उल्लेख अनेक स्मृतींमध्ये होतो.
अनेक स्मृतींमध्ये विविध विधींचा उल्लेख होतो, म्हणजे प्रत्येक स्मृतीमध्ये काही ना काही विधी आम्हाला वाचायला मिळतो, ऐकायला मिळतो, आणि तो विधी कसा केला जातो याची जाणीव आम्हाला त्याच्यातनं होत असते। या ठिकाणी एकदा मठात बसून आपल्या शिष्याशी धर्मवार्ता करीत होते। धर्मवार्ता सुरू होती। थोडी दे घे होत होती, थोडी दे घे म्हणजे देणं घेणं। देणं घेणं म्हणजे वस्तूंचं का पोथ्यांचं? कसलं देणं घेणं होत होतं? विचारांचं देवाणघेवाण सुरू होतं। चर्चा त्यालाच म्हणतात ज्याच्यामध्ये देवाण घेवाण होते। ज्याच्यात देवाण आणि घेवाण होत नाही, फक्त देवाणच होते, त्याला वाद म्हणतात। परंतु ज्याच्यामध्ये देवाण आणि घेवाण दोन्ही होतात त्याला संवाद असं म्हटलं जातं। समोरचं काय ऐकतो ते ऐकून घ्यायचं आहे, आणि त्याला त्याच्या संदर्भातलं समाधान, उत्तर नाही बरं का, मी त्याला चांगलंच उत्तर दिलं, हा वेगळं उत्तर आहे, त्याच्याविषयी तुम्हाला काय करायचं आहे, योग्य ते समाधान त्याचं करायचं। त्यांनी शंका निर्माण केली, तुम्ही त्या शंकेचं समाधान व्यक्त करायचं आहे। अशा पद्धतीने जे चालतं त्याला संवाद म्हणतात। आमच्या शास्त्रामध्ये त्याला धर्मचर्चा असं म्हणतात, की धर्म संबंधित, ज्ञानासंबंधित जे तुम्ही बोलता त्याला धर्मचर्चा असं म्हणतात। आणि ते सुरू होतं, थोडी दे घे होत होती, म्हणजे एखादं वचन एखाद्या वचनाला पूरक असतं किंवा विरोधक सुद्धा असतं बरं का। कधी कधी एखाद्या वचनामध्ये हे सांगितलेलं आहे, परंतु त्याच्या आचरणामध्ये थोडासा विरोधाभास आपल्याला बघायला मिळू शकतो। इकडे एका ठिकाणी स्वामींनी परिच्छेद सांगितलेला आहे, परिच्छेदी प्रवर्तल्या पुरुषाचे सकळही निरोध, कुणी नेनो कोणची निरपोनी फेडी, म्हणजे साह्य होतं त्याला, फक्त तुम्ही परिच्छेद करा। दुसरं वचन स्वामींचं सांगतं, प्रीती विको होई जे, पण कोणी जर का प्रीतीपूर्वक स्नेहपूर्वक एखादा पदार्थ दिला तर तो घ्यावा। आता हे दोन्ही वचने एकमेकाला विरोध आहे की नाही? परिच्छेद करायचा की प्रीतीने मिळालेला पदार्थ खायचा, नेमकं करायचं काय? तर त्याच्यामध्ये ती चर्चा झाली। आता हे उदाहरण दिलं तुम्हाला, त्यांनी म्हटलं की नाही प्रीती विको होई जे, ते म्हणतात नाही पण परिच्छेद देवानी महत्वाचं सांगितलेलं आहे, मग त्याला अजून साधक बाधक प्रमाण दिले जातात, दुसऱ्या वचनांची प्रमाण दिल्या जातात, त्याच्यानंतर लिळ्यांचे प्रमाण दिल्या जातात, दृष्टांताचं प्रमाण दिल्या जातं। असं सुंदर प्रकारे जर का त्या चर्चेत नुसतं आपण बसलो तरी आपल्याला ते असं ऐकायला मिळतं, आता हे काय उत्तर देतील, आता हे काय उत्तर देतील, आणि प्रत्येक उत्तर हे वचनयुक्तच असतं, लिळयुक्तच असतं, श्रीमुखीच्या संबंधितच असतं। त्याच्या व्यतिरिक्त कोणी काहीही बोलत नाही, मनाचं बोलल्या जात नाही। धर्मचर्चा त्याला म्हणतात की जे माझ्या मनाचं मी बोलत नाही, पण माझ्या मनामध्ये जे ईश्वराचं आहे ते मात्र बोलणं, हे धर्मचर्चेचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे। त्याच्यामध्ये आपले वाक्य बोलायचे नसतात, बाई हा काही आपले बोलेल, हा येतीचेची बोलेल, की आपल्या मनाचं बोलत नाही भट्टोबास। येतीचेची बोलतात, म्हणजे ईश्वर जे सांगतात, जे सांगितलं, जे विहित केलं तेच भट्टोबास सांगतात, आणि तेच तुम्ही आम्ही पण सांगितलं पाहिजे, तुम्ही आम्ही तेच ऐकलं पाहिजे जे देवाने सांगितलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपण बोलू नये। आणि अशा पद्धतीत थोडी देघे होत होती, तर विद्वांस एकू मढाबाहेरी ऐकोनी उभा टाकला। तेवढ्यामध्ये, जसं आता आपण मागच्या वचनाचं जे मी 2 वचन सांगितले की परिच्छेद केला पाहिजे, पण प्रीतीपूर्वक एखादा पदार्थ दिला तो घेतला पाहिजे। तर स्वामींनी सांगितलं बोडी गंगा समान, म्हणजे बोडी गंगा समान, तुम्ही महात्मे आहात, तुमच्यासाठी बोडी काय आणि गंगा काय, म्हणजे शुद्ध उदक काय आणि अशुद्ध उदक काय, तुमच्यासाठी दोघेही समान असले पाहिजेत। परंतु दुसरीकडे परत स्वामी सांगतात श्रुद्ध दृष्ट चुकवावे, म्हणजे जर का तुम्हाला एखाद्या गोष्टीविषयी दोष जो आहे तो माहिती असेल ऐकून, किंवा तुम्ही तो स्वतः पाहिलेला असेल, तर ते चुकवावं, म्हणजे त्या ठिकाणी जाऊ नये। म्हणजे एखाद्या ठिकाणी जर का वाघ गेलेला आहे किंवा साप गेलेला आहे, आपण तिकडे जावं का? ते म्हणाल काय होत नाही। आता दत्त जयंती पण आहे, आणि आमच्या दत्तात्रय व्याघ्र वेशामध्ये ते आलेले होते, आम्ही दत्तात्रयांचं नाव घेत घेत तिकडून गेलो तर आम्हाला साह्यच होईल, असं म्हणून जर का तुम्ही गेले तर चालेल का?
साप गेलेला आहे तिकडे, तुम्ही म्हणाला आमच्या सापाने सापाचं वैर, देवाने सापाचं वैर मिटवलेलं आहे, आम्हाला काहीच होणार नाही, साप आम्हाला काहीच करणार नाही, म्हणून तुम्ही त्या भागात गेलात जिथे साप गेलेला आहे, चालेल का तसं? नाही चालणार. श्रुत दृष्ट चुकवावे. तुम्हाला जर का माहिती आहे की गढूळ पाणी पिल्याने आजार होऊ शकतो, एखादा तब्येत खराब होऊ शकते, म्हणजे ते पाणी पिऊ नये. श्रुत दृष्ट चुकवलं पाहिजे. बोडी गंगा समान कोण्या अर्थी सांगितलं? बोडी गंगा समान म्हणजे दोन व्यक्ती जर का असले, त्यांची चर्चा सुरू असेल, तर एक व्यक्ती जो आहे तो त्याचं मत मांडतो, दुसरा व्यक्ती त्याचं मत मांडतो, दोघांचेही मत एकमेकांसाठी बरोबरच आहे. आता तुम्ही त्याच्यामध्ये कोणाची बाजू घेणार? ज्याची बाजू घेणार तो आनंदित होईल, पण ज्याची नाही बाजू घेतली तो मात्र दुःखी होणार. मग तुम्ही काय केलं पाहिजे अशा वेळेला? गप्प बसलं पाहिजे. तुमच्यासाठी दोघंही समान आहेत, दोघांचे मतही समान आहेत, दोघांचं मनही तुमच्यासाठी समान आहेत. तुम्ही कुणाचंही मन दुखवू नका आणि कुणाच्याही मताला तुम्ही प्राधान्य देऊ नका. म्हणजे एखादी व्यक्ती म्हटली, का हो बाबा, मग ते जेव्हा भूक लागली तेव्हा आता आम्ही जेवत तर नाही, मग मध्ये चहा पित राहिलो तर चालेल का? आता काय म्हणायचं याच्यावर? जर का आम्ही म्हटलो हो चालेल आणि त्याची ऍसिडिटी वाढली तर त्याचाही दोष आपल्यालाच आहे. किंवा त्यांनी नाही ते पिलं आणि त्याच्यामुळे जर का त्याचं पित्त वाढलं परत, तर काही न खाल्ल्यामुळे त्याचाही दोष आपल्यालाच आहे. आपण तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. कुणीतरी मला विचारलं की बाबा आमच्याकडे खूप झुरळ होतात, मग ते पेस्ट कंट्रोल केलं तर चालेल का? आता त्याच्याने जे झुरळ मरतील त्याच्यामध्ये माझंही नाव येईल ना, की हे सुद्धा याला निमित्त आहेत बरं का, यांनी सुद्धा हो म्हटलेलं आहे. मग त्यावेळेला त्यांना म्हटलं, बाई अशा कुठल्याही गोष्टी मला विचारून करत जाऊ नका. मग बाबा आम्ही त्या गावच्या जमिनीसाठी केस टाकू का? मला कशाला विचारता तुम्ही? तुमचं बघा काय करायचं ते, मला त्याच्यामध्ये मध्ये खेचू नका. म्हणजे अशा वेळेला आमची परिस्थिती अशी असते, मग त्या वेळेला आपण ती भूमिका घ्यायची तटस्थपणाची. ह्याला म्हणतात बोडी गंगा समान. स्वामींनी कुठेही गढूळ उदक प्या असं सांगितलेलं नाही, कारण की आमचे महानुभाव हे गाळून पाणी पितात बरं का. चांगलं गाळून पाणी पिल्या जातं, शुद्ध पाणी पिल्या जातं. डबल तुम्ही जरी गाळून आणलेलं असेल, आमच्याकडे आमचं स्वतंत्र शोधणं असतं, त्याच्याने परत आम्ही गाळून घेतो. म्हणजे ही खबरदारी घेतल्या गेली पाहिजे. परंतु एखाद्याने प्रीतीपूर्वक दिलं तर गढूळ पाणीच दिलं, सेवा म्हणून दिलं, मग आता काय करायचं? भट्टोबासांनी ते पाणी काय केलं? पिऊन घेतलं, गढूळ पाणी पिलं. आणि मग त्यांना सांगितलं असं गढूळ पाणी देऊ नये बरं कोणाला प्यायला. ते म्हणतात की देवानीच तर सांगितलं बोडी गंगा समान. भट्टोबासांनी सांगितलं ते स्वतःसाठी बोडी गंगा समान, पण दुसऱ्याला देताना बोडी ते बोडी आणि गंगा ते गंगा, दुसऱ्याला देताना शुद्धच पाणी द्यायचं. म्हणजे वचन काय सांगताय आणि आचरण काय सांगतं, दोनामध्ये आपल्याला विरोधाभास दिसतो. परंतु अर्थ तो प्रकरण वशी असल्यामुळे त्या वचनाचा प्रकरण वशच वेगळा आहे एकदम. तो अर्थ गढूळ पाणी पिण्याच्या संदर्भातला तो अर्थ नाही, आपल्याला दिसताना तसाच दिसतो, पण त्याचा प्रकरण वश, त्याची लीळा ही अत्यंत वेगळी आहे. अशा प्रकारे साधक बाधक त्याच्यामध्ये चर्चा, आक्षेप, त्याचं खंडन, त्याला प्रमाण असं देऊन जी चर्चा होते ना, ती चर्चा तुम्ही कधीतरी ऐका. आम्ही संवत्सरला होतो आणि मामाजींचा रूम होता, मोठा असा हॉल जिथे मामाजी बसायचे, आणि आतमध्ये एक रूम होता छोटा, तो औषधाचाही रूम होता आणि अजून काही वस्तू असायच्या. मग मामाजींना भेटायला कोणी अधिकरण आले, मग आम्ही काय करायचो, त्या अधिकरणांची व्यवस्था मामाजींच्या रूम मध्ये केलेली आहे, आम्ही आतमधल्या रूम मध्ये असं बसायचो, समोर बसायचं नाही, कारण की त्यांनी काही चर्चेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला तर आमचा नुकताच अभ्यास सुरू झालेला होता, भीती वाटायची. मग आम्ही आतमध्ये बसून ती चर्चा ऐकायचो की काय चर्चा होते. त्यांनी मामाजींना हा प्रश्न केला, मामाजी त्याच्यावर काय उत्तर देणार? मग मामाजींच्या उत्तरांचं खंडन ते कसं करणार? मग त्याच्यावर मामाजी परत काय वचन सांगणार? आमच्यासाठी ती पर्वणी असायची, ती चर्चा जी ऐकणं आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही जे जे ऐकलेलं आहे, म्हणजे एरवी आम्ही स्वतः ज्ञान ऐकलं, आमचाच अभ्यास आम्ही ऐकला, म्हणजे मामाजींकडनं घेतला, तो अभ्यास करणं हा सुद्धा सुंदर अभ्यास होतो. परंतु चर्चेमध्ये सहभागी होणं
आणि त्यातनं जे कळणं हे अजून चांगल्या प्रकारे आपल्याला कळतं, विषय पूर्ण फोड करून त्या ठिकाणी सांगितलं जातं. आणि म्हणून त्या चर्चेचं जे काही लाभ आहे, कुठेही चर्चा होत असेल, तुमच्या डोक्यावरून जरी जात असेल चर्चा, तरी त्या चर्चेमध्ये तिथे बसा, ऐका. कानावर काहीतरी शब्द पडतील, ते भविष्यामध्ये कधी तुम्हाला कामी येतील. आणि म्हणून ही चर्चा सुरू आहे आणि एक विद्वांस, एक ब्राह्मण, एक विद्वान व्यक्ती त्या ठिकाणी येऊन बसलेले आहेत. पण कुठे बसले? मठाबाहेरी ऐकून उभा ठाकला. मठाच्या आतमध्ये ते येऊन राहिलेत, परंतु चर्चा सुरू आहे दोघांमध्ये तिघांमध्ये. त्यांनी तो विषय ऐकला आणि ते बाहेरच थांबले. आपण गेलो तर काय होईल? विषय बंद होईल किंवा विषय बदलल्या जाईल, असं काही पण होऊ शकतं. तर आपल्या जाण्याने कुठेही चर्चेमध्ये विचलितपणा आला नाही पाहिजे, म्हणून ते बाहेरच थांबले आणि तिथूनच ती चर्चा ऐकायला लागले. आणि मग तो ऐके आणि तेवीची म्हणे, भटी ऐसे निरूपिले तरी आता भटांचे शिष्य कैसे म्हणतील. ते विचार करत होते की भटोबासांनी तर उत्तर बरोबर दिलं बरं का यांना, एकदम जसंच्या तसं उत्तर दिलं. आता बघूया भटोबासांचे जे शिष्य आहेत ते याच्याविषयी काय आक्षेप घेतात, कुठली शंका निर्माण करतात. होतं असं की जर का एखादा विधी सांगितला पण त्या विधीला काहीतरी अडथळा असू शकतो, की स्वामींनी सांगितलं विधी करिता विधी प्रत्येकाने विधी केलाच पाहिजे, मग त्यांनी आक्षेप घेतला बरोबर आहे. परंतु एखादा जर का व्यक्ती आशक्त असेल तर मग कसं करायचं? त्याला कुठला विधी आहे? मग आशक्ता असी विधी हा नाही, म्हणजे कुठला विधी नाही? त्याचा धावपळीचा विधी नाही, परंतु स्मरणाचा विधी आहे ना त्याच्यासाठी. म्हणजे तुम्ही जर का म्हटले अशक्ताला विधी नाही, तर असं कसं शक्य आहे? शारीरिक विधी नाही, परंतु मानसिक विधी मात्र अशक्ताला आहे. लगेच त्याच्यावर खंडन, लगेच त्याचं प्रमाण दिलं गेलं. धड तुटे तव धावावे, म्हणजे देह पडे तव करावे. वासना न संडावी, म्हणजे मानसिक तुम्ही जरी शरीराने किती खचलात, आजारी पडलात, तुमचं मन मात्र स्मरणामध्ये जर का तुम्ही ठेवलं तर ते सुद्धा विधीच आहे. इतर विधी नाही घडणार पण तो विधी घडेल. अशा प्रकारे आक्षेप खंडन तिथे सुरू आहे. आणि ते म्हणतात की आता बघूया भटोबासांचे शिष्य काय उत्तर देतात किंवा काय प्रश्न निर्माण करतात. तव तयासी उत्तर देऊ सरले, आणि लगेच त्यांनी उत्तर दिलं. भटोबासांनी प्रश्न केला, शिष्यांनी लगेच उत्तर दिलेलं आहे. चर्चेचा आनंद तेव्हाच असतो की त्याच्यामध्ये दोघही बोलतात. एकच जण बोलत असेल तर त्याचा आनंद, जसं तुम्ही आता प्रवचन ऐकताय, मी एकटाच बोलतोय, याचाही आनंद तुम्हाला आहे. परंतु तुम्ही पण जेव्हा बोलता, जेव्हा आपली चर्चा होते, प्रश्न उत्तर होतात, तर त्याच्यातनं तुम्हाला जास्त आनंद येतो. माझा वैयक्तिक अनुभव असाच आहे. निरूपणापेक्षा चर्चा मंथनातनं अधिक आनंद येतो, अधिक ज्ञान वाढतं, अधिक बोललं जातं त्याच्यामध्ये. आणि मग त्यांनी सुद्धा उत्तर दिलं भटोबासांना. आणि तो आपण ऐसी ऐसी मान हलवी, आणि तो त्या चर्चेचा आनंद तो व्यक्ती घेतो. विद्वान व्यक्ती असल्यामुळे काय चर्चा सुरू आहे याचं त्याला बरोबर ते पाझरत आहे त्याच्या अंतःकरणामध्ये. आणि तो ऐसी ऐसी मान हलवी, म्हणजे तो बघतो ह्या चर्चेमध्ये कुणीच कमी नाहीये. भट्टोबासही उत्तर देत आहेत, हेही उत्तर देत आहेत, आणि तो आनंदाने मान हलवतो आहे. ऐसे येर येराचा बोलना प्रहरू एकू पर्यंत वेधोनी मान हलविली. 3 तास चर्चा चालू होती आणि 3 तास तो व्यक्ती ती चर्चा ऐकत उभा होता, तो गेला नाही. कधी कधी असं असतं की चर्चा सुरू आहे आणि आपल्या डोक्यावरून चर्चा जात असेल तर आपण लगेच तिथून निघून जातो किंवा आपल्याला कंटाळा येतो, आळस येतो. परंतु ती जर का चर्चा आपल्याला कळत असेल तर तेवढी आपल्याला उत्सुकता निर्माण होते. मग त्याच्यात किती वेळ गेला हे समजत नाही. जसं जर का मी निरूपण करायला लागलो तर किती वेळ होऊन जाईल मला कळत नाही, कारण मी त्याच्यामध्ये तल्लीन होतो. पण बिचारे ऐकणारे सतत घड्याळ बघत राहतात. त्यांना वाटतं की कधी चर्चा संपेल ही बाबांची. जर का तुम्ही त्या निरूपणामध्ये तल्लीन असाल तर तुम्हाला सुद्धा कळणार नाही की वेळ कसा निघून गेला. एका ठिकाणी आम्ही चर्चेला बसलो, म्हणजे तिथे आधी माझं निरूपण झालं. ते म्हटले भोजनानंतर परत तुम्ही बसाल का, आपण काही चर्चा करू. म्हटलं ठीक आहे. 30-35 लोक होते बरं का.
आणि भोजनानंतर परत आम्ही बसलो आणि 30-35 लोक आम्ही एकाच वेळेला बोलत होतो. 30-35 लोक माझ्याशी एकाच वेळेला प्रश्न उत्तर चालू होती. आणि अशा याच्यामध्ये 3.5 तास गेले. आम्ही दुपारी 3ला बसलेलो, 6:30 झाले, काळोख पडला. आमचं कोणाचंच कुठेच घड्याळाकडे लक्ष नाही. इतकी चर्चा सुरू होती. प्रत्येक जण प्रश्न विचारतोय. बोलता 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 3.5 तास गेले. एक जण जे बसलेले होते ते काहीच बोलत नव्हते, पण ते चर्चेचा आनंद घेत होते. ते बघत होते, आता ह्यांनी प्रश्न केला, आता हे काय उत्तर देतात, ह्याच्यावरती आक्षेप काय घेतात. आणि ते सुद्धा म्हटले की 3.5 तास झाले, मला कळालेच नाही, कोणालाच कळाले नाही. म्हणजे त्याच्यामध्ये ती तल्लीनता जर का असेल तर वेळ कसा गेला हे लक्षात येत नाही. 3 तास या ठिकाणी चर्चा चालू राहिली. आणि मग 3 तास तो प्रहर एकूपर्यंत, एक प्रहर म्हणजे 3 तास, तो वेधोनी मान हलविली. वेधोनी म्हणजे आवडीपूर्वक, नुसतंच चालू आहे असं नाही. कधी आपल्याला काही गोष्टी कळत सुद्धा नाही तरी आपण मान हलवत राहतो आणि निरूपकाला कळलं पाहिजे हे ऐकतायत म्हणून. म्हणजे असंही होतं. पण काही लोकांना खरोखर तो विषय कळत असतो, जसं तुम्हाला कळतोय. आणि मग ते त्या चर्चेचा आनंद घेतात, त्या बोलण्याचा आनंद घेतात की बरोबर हा विषय बरोबर आहे, हा बरोबर इथे विषय, हा उत्तर याचं बरोबर आलेलं आहे. म्हणजे तो विषय आपल्याला समजतो, चर्चा समजते. आणि मग त्याच्यात आपण सहभागी झालो की आपली मान आपोआप हलते बरं का. जसं संगीत लावल्यानंतर त्याचा जो चाहता आहे त्याची मान आपोआप हलायला लागते, ती हलवायला लागत नाही. तशा पद्धतीने तो आनंदामध्ये, त्या चर्चेच्या आनंदामध्ये आहे. तर धर्मवार्ता पुरे झाली. धर्मवार्ता पुरे झाली का बरं? दिवसभर झाली पाहिजे होती धर्मचर्चा, परंतु तसं नाही. दिवसभर धर्मचर्चा करायची नसते, हे लक्षात घ्या. कधी कधी काही लोक आम्ही बघतो की ते कधी भेटले की धर्मचर्चा, चर्चा 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 म्हणजे काय? नुसतंच प्रश्न उत्तर दिवसभर नको. प्रत्येक गोष्टीचं एक प्रमाण आहे. तुम्ही दिवसभर जेवत बसायचं नाही, दिवसभर तूपच पीत बसायचं नाही, दिवसभर बदामच खात बसायचे नाही. कोणाला तरी एकाला असे देहावर फोडं होते, डॉक्टरकडे गेला, आम्ही फोडं सगळी आली मला. डॉक्टर म्हणतात काय खाता काय तुम्ही? आणि मी रोज वाटीवर बदाम खातो म्हणे पहिले ते बंद करा. म्हणजे दिवसभर जरी बदाम चांगले आहेत तरी दिवसभर त्याच्याच मागे लागायचं नाही. जरी तुमची शास्त्र चर्चा चांगली आहे परंतु दिवसभर शास्त्र चर्चाच करत बसायचं नाही. स्मरणविधी आहे ना मध्ये, अटन, विजन, भिक्षा, भोजन, निद्रा, प्रसाद, सेवा आणि स्मरण, सगळे विधी साधले गेले पाहिजेत. एक विशिष्ट वेळ धर्मचर्चा करा, एक विशिष्ट वेळ धर्म फक्त श्रवण करा, ऐका, नवीन ऐका. ऐकल्या बाबतीत धर्मचर्चा करा, मनन करा एकांतामध्ये. मधल्या टप्प्यात नामस्मरण करा, नुसतं नामस्मरण. त्याच्यामध्ये चतुर्विध दुःख, चतुर्विध स्मरण आलं त्याच्यामध्ये. एका विशिष्ट वेळाने देवपूजा वंदन करा, एका विशिष्ट वेळाने सेवा दास्य करा. असं पूर्ण चौफेर आपल्या जे जीवन आहे किंवा आपलं पूर्ण दिवस आहे तो दिवसभरामध्ये चौफेर सगळं झालं पाहिजे. आमचे स्वामी सांगतात स्थिती आधीनं न होवावे. तुम्ही स्मरणाला बसलात आणि इतके तल्लीन झाले की भिक्षेची वेळ निघून गेली, मग तसंही नाही पाहिजे. दुसरा विधी उपस्थित झाला, त्या विधीमध्ये सहभागी होता आलं पाहिजे. स्मरण करत आहात आणि कोणते अधिकरण आले, साधू आले, मग आता उठायचं की नाही उठायचं? काही लोक गाठी दाखवतात, स्मरण चालू आहे, उठत नाही ते. त्यांना हे कळालं पाहिजे की स्मरण साधना चालूच राहणार. गाठी खिशामध्ये ठेवा, स्मरण हे मनामध्ये सुरू राहतं. आणि सेवा पण करा, आलेले कोण आहेत त्यांची श्रमनिवृत्ती पण करा, बसायलाही टाका, स्मरण तुमचं चालूच आहे, ते काही बंद होत नाही. म्हणजे दोन्ही विधी साधल्या पाहिजे. जो विधी प्राप्त झाला तो विधी महत्वाचा असेल तर लगेच तो आपण त्या ठिकाणी उपस्थित झालं पाहिजे. आणि म्हणून इथे ही चर्चा फक्त 3 तासच चालली, दिवसभर नाही चालली. त्याचं ते कारण आहे की दिवसभर जर का तुम्ही एकच विधी केला तर त्या विधीबद्दलचा कंटाळा तुम्हाला येणार. कितीही तुमच्या आवडीचा पदार्थ असो आणि तुम्हाला वाढतच राहिले, एका विशिष्ट वेळाने तुम्हाला तो पदार्थ खाऊन मळमळल्यासारखं होतं, मग नको वाटतं तुम्हाला.
मग एक विशिष्ट वेळ अशी येते की 1-2 महिने त्याचं नाव जरी काढलं तरी तुम्हाला नको वाटतं, इतका उबग त्या पदार्थाबद्दल येतो. असं कुठल्याही विधीबद्दल झालं नाही पाहिजे. नाहीतर आपण तर 1 महिना पोथी ठेवली असती इथे, पण 5 दिवसामध्ये कसं असतं, बरं असतं. महिनाभर पोथी ठेवली तर तुम्ही कंटाळून जाल अक्षरशः ऐकून 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 ऐकून. म्हणून कुठल्याही गोष्टीचं एक विशिष्ट प्रमाण असलं पाहिजे आणि त्या प्रमाणाच्या अनुरूप ती गोष्ट केली तर ती व्यवस्थित समजते, पण आचरण्याला पण वेळ मिळतो, समजण्याला पण वेळ मिळतो आणि आपल्यातले उणे म्हणजे काही आपली न्यूनता असेल तर ती पण त्याच्यातनं आपल्याला लक्षात येत असते. तव धर्मवार्ता पुरे झाली मग भीतरी आला, आणि धर्मवार्ता पूर्ण झाल्यानंतर तो भीतरी आलेला आहे आणि त्याला काही धर्मचर्चेमध्ये बोलायचं नाहीये, ऐकायचं आहे. कधी कधी आपण ऐकण्याच्या भूमिकेमध्ये पण असलो पाहिजे बरं का. मी सुद्धा कधी कधी मी काही गोष्टी ऐकत असतो, काही गोष्टी मी वाचत असतो, काही गोष्टी कोणी सांगितलेल्या ते मी ऐकत असतो, की आपल्या कानावर सुद्धा कुणीतरी केलेलं श्रवण आपल्या कानावर पडलं पाहिजे. कुणीतरी सांगितलेला धर्म जो आहे तो आपल्या कानावर पडला पाहिजे. नुसतंच आपण बोलत राहायचं नाही आयुष्यभर, आपण ऐकलं सुद्धा पाहिजे. ही ऐकण्याची भूमिका जेव्हा तुमची असेल तेव्हा तुमच्याकडे ज्ञानस्तर वाढतो आणि तुम्ही नुसते बोलतच राहिले तर त्याच्याने ज्ञानस्तर वाढेलच असं नाही, पण श्रवण केल्याने मात्र ज्ञानस्तर वाढतो. मग तो आतमध्ये आला, भटोबासांना साष्टांग दंडवत घातलेले, त्यांनी सरळ साष्टांग दंडवत घातले. शिष्यत्वांगी करुनी म्हणितले, आणि मी आजपासनं तुमचा शिष्य झालो, तुम्ही माझे गुरु आहात, मी तुम्हाला गुरु म्हणून स्वीकारलं, असं म्हणून त्यांनी तो साष्टांग दंडवत घातलेला आहे. शिष्यत्वांगी करुनी म्हणितले, भटो तुमची तरी जिज्ञासा, तुमची एकमेकांची काय झाली, जिज्ञासाच आहे. म्हणजे तुमच्या शिष्यांना प्रश्न पडतात की त्यांची जिज्ञासा, आणि त्याबद्दल तुम्ही जे उत्तर देता ते उत्तर दिल्यानंतर आता शिष्य काय आक्षेप घेतात ही तुमची जिज्ञासा. म्हणजे शिष्याची पण जिज्ञासा आहे, गुरूंची पण जिज्ञासा आहे. शिष्य गुरूंना काहीतरी सांगतात, विचारतात, आणि ते गुरुकडनं अपेक्षा करतात की आता गुरु माझे काय उत्तर देते. श्री गुरुजी आपले काहीतरी उत्तर देतात आणि त्यावर गुरुजी आता आपल्याकडनं जिज्ञासा व्यक्त करतात की आता ह्याबद्दल तुम्हाला काही आक्षेप आहे का, काही प्रश्न आहे का, विचारा. गुरु सुद्धा जिज्ञासा करतात. असं दोघांनी एकमेकांकडे जिज्ञासा केल्यामुळे धर्मवार्ता वाढत जाते, वृद्धिंगत होत जाते. जर का एकाने जिज्ञासा व्यक्त केली तर त्याच्यामुळे धर्मवार्ताची वृद्धी होईलच असं नाही. म्हणून चौफेर बोलता आलं पाहिजे, चौफेर ऐकता आलं पाहिजे, आणि जिज्ञासा जी आहे ती व्यक्त करता आली पाहिजे. ते म्हणतात भटोबासांना, तुमची तरी जिज्ञासा, म्हणजे तुम्ही गुरु, तुमची जिज्ञासा, तुमचे शिष्य त्यांची जिज्ञासा, ही तुमच्यासाठी जिज्ञासा जरी असली तरी आम्हा उपदेशू झाला, परंतु त्याचा लाभ आम्हाला झालेला आहे. तुम्ही कधी कधी एखाद्या भूमिकेत न शिरता ती भूमिका जेव्हा समजून घेता तेव्हा तुम्हाला कधी कधी ती भूमिका जास्त समजते बरं का. कधी कधी आपण सहभागी नाही होत, लांबून दुरून ते ऐकतो, तर तो विषय आपल्याला जास्त कळतो. जसं स्वामींनी एक वचन सांगितलं या संदर्भामध्ये, ओथंबा डाव देखे. ओथंबा म्हणजे जो मध्यस्थी आहे, कोणीतरी जो खेळ बघणार आहे, त्या खेळ बघणाऱ्याला तो खेळ खेळणाऱ्यांपेक्षा पण जास्त कळतो की कोण जिंकणार, कोण हारणार, कुठे चुकलं, कुठे बरोबर आहे, हे बघणाऱ्याला जास्त कळतो. तो त्याच्यात सहभागी झाला नाही खेळण्यासाठी, फक्त बघण्याअर्थी सहभागी झाला. तसं कधी कधी जिज्ञासा करणारे जे आहेत त्यांना तर लाभ होतोच होतो, परंतु त्यासोबत त्याच्यामध्ये चर्चेमध्ये सहभागी नाही झालेले, फक्त श्रवण भूमिकेमध्ये असलेल्या लोकांना सुद्धा त्याच्यामधनं लाभ होऊ शकतो. तो लाभ या व्यक्तीला, या ब्राह्मणाला झाला, आणि ते म्हणतात तुमची तरी चर्चा जिज्ञासा झाली, परी आम्हा उपदेशू झाला, आम्हाला तर या पंथाचा, धर्माचा, तत्वज्ञानाचा उपदेशच झाला आम्हाला, म्हणजे आम्हाला विषय पूर्णपणे कळाला. जसं तिकडे ते येतं ना, सोमनबास देमनबास वैरी असतात, परंतु ते जेव्हा त्यांच्या काहीतरी वाईट ओकट करायला जात असतात आणि त्यावेळेला जाताना ते एका झाडाखाली बसतात आणि त्या ठिकाणी
आमच्या एका जुन्या अधिकरणांचा मार्ग त्या ठिकाणी आलेला आहे. विजन सुरू आहे, पोथी सुरू आहे मार्गाची, आणि त्याच्यात आत्मघातकी अशी कोणी ठाई नाही नायका हे वचन त्या ठिकाणी सुरू असतं, त्याचं विश्लेषण सुरू असतं. हे समोरच्या वैऱ्याची हत्या करायला चाललेत, पण तो विषय ऐकला, चर्चा तर त्यांची त्यांची होते, परंतु लाभ मात्र यांना श्रवणकर्त्याला झाला. धर्म का ऐकावा? आपल्या मनामध्ये एखादं जर का किलबिश असेल तर ते धर्म ऐकल्यामुळे, श्रवण केल्यामुळे ते निघून जात असतं. एखादा वाईट विचार असेल तो निघून जात असतो. एखादा राग असेल तुमच्या मनामध्ये तो सुद्धा शांत होत असतो. अध्यात्माच्या संपर्कामध्ये का राहायचं असतं, त्याचं कारणच हे आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ते म्हणतात की मला मात्र उपदेश झाला, मला याचा लाभ झालेला आहे. आणि मग तेही तैसीची भिक्षा केली म्हणजे लाभ काय झाला? नुसतं धर्मश्रवण झालं नाही, नुसतं धर्म समजला नाही, तर धर्म अंतःकरणामध्ये उतरला देखील, की जेणेकरून त्यांनी काय केलेलं आहे, दीक्षा सुद्धा घेतलेली आहे. भिक्षा केली म्हणजे दीक्षा त्या ठिकाणी घेतले, अनुसरले, लगेच अनुसरले अशातला काही भाग नाही, परंतु जो विषय समजला त्या अनुषंगाने आता पुढे पाऊल टाकत टाकत एकेका गोष्टीचा त्याग करून लवकरात लवकर ते भटोवासांकडे येऊन पूर्ण सर्वसंग परित्याग करून अनुसरले. अशा प्रकारचा लाभ झाला. म्हणजे ती चर्चा कुठल्या स्तराची आहे बघा, की ज्याच्यामुळे एखाद्याला अनुसरण्याची इच्छा निर्माण होते, उल्लेख होतो. आणि एवढंच नाही तर त्या संबंधित सर्व जे काही त्यागायचं ते त्यागल्या जातं, स्वीकारायचं ते स्वीकारलं जातं, आणि त्या ठिकाणी अनुसरण सुद्धा ते घेतात. एवढी महत्वपूर्ण चर्चेचं महत्व आपल्याला या ठिकाणी या स्मृतीच्या माध्यमातून लक्षात आलं. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 227 आणि 228 क्रमांकाच्या अशा 2 स्मृत्या या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेल्या आहेत. दंडवत हो. सकाळी रोज